इन्स्पेक्टर, जेव्हा तुम्ही तिथे पोहोचलात तेव्हा तिथे बाहेर जयंत कानेटकरांची माणसं उभी होती का? त्यांना तुम्ही ताब्यात घेतलं असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर? पण तुम्हाला असं वाटत नाही की ती माणसं जयंत यांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी ठेवलेली असू शकतात, असा प्रश्न तुम्हाला आला नाही? कारण आत गेल्यावर तसं चित्रच नव्हतं. कारण आत पोहोचताच आम्ही पाहिलं जयंत त्यांच्याशी जबरदस्तीने लग्न करत आहेत. हो इन्स्पेक्टर, जे दिसतं तेच अंतिम सत्य असतं असं आपण म्हणू शकत नाही ना. असू शकतं की विश्वास जसे ठरवून जान्हवी यांच्या बाबतीत गुन्हा घडण्याच्या अगोदरच तुमच्याकडे आले, तसं ते लग्न हे सुद्धा एक प्री प्लॅनचा भाग असू शकतं. जज साहेब काय वाटेल ते बोलतायत हे. मिस जान्हवी, तुम्हाला बोलण्याची संधी दिली जाईल त्यावेळेस बोला. जान्हवी मॅडम मलाच खोटं ठरवत आहेत. आता मी त्यांनाच विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी मागतो. परमिशन ग्रँटेड. तर जान्हवी, तुमचा असा आरोप आहे की जयंत यांनी तुमच्याशी जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न केला, बरोबर? हो, पण जयंत यांनी तुमच्यावर अगोदरच अत्याचार केलेले आहेत असं तुमचंच म्हणणं असताना सुद्धा तुम्ही त्यांना एकट्याने भेटायला का गेलात? कारण तो माझ्या घरच्यांचं काहीतरी बरं वाईट करेल, त्यांना मारून टाकेल अशी धमकी दिली होती या माणसाने मला. जयंत शब्दशः असं बोलले होते का? अहो, त्याने पाठवलेल्या मेसेजचा अर्थ तोच होता. जज साहेब, असू शकतं की माझ्या अशिलाने भावनेच्या भरात असा मेसेज केला असावा, पण या केसची पार्श्वभूमी लक्षात घेता माझ्या अशिलाने भावनेच्या भरात तो मेसेज केला होता. त्यांना फक्त त्यांच्या पत्नीला भेटायचं होतं, तिने त्यांना सोडून जाऊ नये यासाठी मन वळवायचं होतं. बरं, हा मेसेज वाचून तुम्ही त्यांना भेटायला गेलात, बरोबर? पण तुम्ही विश्वा यांना फोन करून आधीच पोलिसांना बोलवून घ्यायला का सांगितलं? कारण मला भीती होती की जयंत माझ्या सुद्धा जीवाला धोका निर्माण करू शकतो. पण जर तुम्हाला धोका वाटत होता तर तुम्ही जयंत यांना थेट भेटायला जाण्यापेक्षा आधी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करायला हवी होती ना. पण तुम्ही तसं केलं नाहीत का? कारण मला माहित होतं मी त्याला भेटायला गेल्यानंतर पण तो हेच म्हणणार होता की जानू मला सोडून जाऊ नको, तो वियर्डच वागणार होता आणि हे मला पुराव्यानिशी सिद्ध करायचं होतं. म्हणून तुम्ही हा प्लॅन आखलात का? आणि आता तुम्ही जयंत यांच्यावर आरोप करताय की त्यांनी तुम्हाला अडकवलं, त्यांनी तुमच्याशी जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न केला. माय लॉर्ड, जान्हवी यांनी जयंत यांचा मेसेज येताच थेट पोलिसांकडे न जाता, पोलिसांची थेट मदत न घेता त्यांना त्यांच्या न कळत या प्लॅन मध्ये सहभागी करून घेतलं आणि जयंत कसे अडकतील याची पूर्ण व्यवस्था केली. नाही जज साहेब, हे सगळं खोटं आहे. या माणसाने माझ्या आई बाबांना, माझ्या घरातल्या सगळ्यांना डांबून ठेवलं होतं आणि पोलीस सुद्धा तिथे वेळेवर पोहोचले होते. पोलिसांनी सुद्धा या माणसाला रंगे हात पकडले. माय लॉर्ड, माझी कोर्टाकडे अशी विनंती आहे की ज्यांनी जान्हवीच्या आई बाबांना डांबून ठेवलं होतं असा आरोप आहे त्यांना साक्ष देण्यासाठी इथे बोलवण्यात यावं. परमिशन ग्रँटेड.
आपलं नाव? सत्तू म्हात्रे. तुम्ही जयंत कानिटकरांना ओळखता का? अहो यासनी कोण ओळखत नाही, त्यांच्याबद्दल पेपरमध्ये वाचलं होतं. म्हणजे तुम्ही त्यांना कधीही भेटला नाहीत? नाही नाही साहेब, एवढ्या फेमस माणसाला आम्ही कसं भेटणार. तुम्ही जर त्यांना प्रत्यक्ष ओळखत नाहीत तर तुम्ही जान्हवी यांच्या आई वडिलांना, त्यांच्या घरच्यांना त्यांच्याच घरात किडनॅप करून का ठेवलं होतं? नाही हो साहेब, हे सगळे खोटं बोलतायत. आम्ही काय असं केलं नाही. त्या दिवशी आम्ही वाटेने निघालेलो आणि एका घराला कडी लावलेली दिसली आणि माणुसकीच्या नात्यानं ती फक्त उघडली. या उलट यानेच आम्हाला पोलिसांच्या ताब्यात दिलं. कुठे कामाला निघाला होता तुम्ही? एका कन्स्ट्रक्शन साईटवर काम करतो. माय लॉर्ड, मी कन्स्ट्रक्शन साईटच्या मालकाचं स्टेटमेंट आणि त्या दिवशीचं CCTV फुटेज कोर्टाला सबमिट केलेलं आहे. यानुसार हे सगळे त्या साईटवर काम करतात याचा पुरावा आहे तो. या वर्कर्सना या प्रकरणामध्ये विनाकारण गोवण्यात आलेले आहे आणि यावरून हेच सिद्ध होतं की जान्हवी यांनी विश्वाला हाताशी धरून मिस्टर जयंत यांच्याकडून बदला घेण्यासाठी आखलेला हा एक डाव, एक प्लान होता. ज्या क्षणी जयंत यांनी जान्हवी यांना लग्न करण्याची रिक्वेस्ट केली, आय रिपीट, कानिटकर यांनी रिक्वेस्ट केली होती, त्या क्षणी जान्हवी यांनी त्यांच्यासमोर जळतं लाकूड धरलं आणि जयंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली. ऑब्जेक्शन युअर ऑनर. माझे वकील मित्र वस्तुस्थितीची मोडतोड करून काय वाटेल ते पुरावे मांडतायत. आरोपी जयंत कानिटकर यांनी माझ्या आशिलाबरोबर जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न केला होता. अहो, असं तुमच्या अशील म्हणतायत जगताप. प्रत्यक्षात काय घडलं होतं हे जाणून घेण्यासाठी तिथे जे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते त्यांनाच आपण विचारूया. युअर ऑनर, मला परवानगी देण्यात यावी. परमिशन ग्रँटेड. आपलं नाव? बबन मंगळे साहेब. आपण काय काम करता? जयंत सरांना सिक्युरिटी पुरवण्याचं काम करतो. पहिल्यापासून हेच काम करता का? नाही साहेब, ही केस सुरू झाल्यापासून जयंत सरांना खूप मुश्किलींना तोंड द्यावं लागतं, म्हणून त्यांनी आमच्या एजन्सीकडं सिक्युरिटी मागितली होती. मला सांगा, काल जेव्हा जान्हवी मॅडम जयंत सरांना भेटायला आल्या तेव्हा नक्की काय घडलं? साहेब, जयंत साहेबांना अजून बी भरोसा होता की जान्हवी मॅडम त्यांच्याकडं परत येतील म्हणून त्यांनी मॅडमला भेटायला बोलवलं होतं. जयंत साहेब जान्हवी मॅडमला खूप विनवण्या करत होत्या, त्यांच्या पायात बी पडले की परत ये म्हणून, पण ते काय ऐकूनच घेत नव्हत्या. आणि शेवटी त्यांनी जयंत सरांना मारण्याची धमकी सुद्धा दिली होती.